नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामींचा प्रकट दिवस येत आहे. तर स्वामींचा प्रकट दिवस आहे 31 मार्चला. तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपली कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर मग आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत काही सेवा करायची आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरावरती म्हणा किंवा आपल्यावरती स्वामींची कृपा राहील. तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बरेच वेळा काय होतं की आपल्याला किंवा आपल्या घरावरती संकट येणारच नाहीत असे तर आपण करू शकत नाही, पण त्या संकटाचा वेग आपण काही सेवा करून, काही उपाय करून तो वेग कमी करू, किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही, आपण खूप कष्ट करत आहोत पण पाहिजे तसं त्यामध्ये यश मिळत नाही, त्यावेळेस मग आपल्याला काही स्वामींची सेवा करणे पण खूप गरजेचं आहे. तर त्या बदल्यात म्हणजेच की आपल्याला तारक मंत्राचं जे पाणी बनवायचं असतं तर ते पाणी आपल्याला बनवायचं आहे. तारक मंत्राचं पाणी याचा आपल्याला उपाय करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपली एखादी जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होईल. आता सेवा करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे मग काय करायचं आहे की दररोज स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या करणं दररोज सगळ्यांना शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही प्रकट दिनापर्यंत एक जरी सेवा केलात तरी स्वामी त्याचं फळ आपल्याला नक्की देतात. तर मग काय होतं की बऱ्याच जणांचं त्यामुळे मग आपल्याला बाकीच्या सेवा करणं शक्य होत नाही. बऱ्याच जणांना असे वाटते की आपल्याला स्वामींवरती विश्वास असला पाहिजे, जरी आपल्याला सेवा करायच्या असतील तरी अगोदर स्वामींवरती विश्वास असला पाहिजे, तरच आपण कोणतीही सेवा केल्याचं आपल्याला फळ मिळतं, किंवा आपल्याला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून मग आपल्याला करायचं आहे, किंवा आपण ज्या देवावरती श्रद्धा आहे तर त्या देवाची जर आपण सेवा केली नाही किंवा काही उपाय केले नाहीत तर मग आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण असेल तर त्यावेळेस मग आपल्याला तारक मंत्राचं पाणी सगळ्यात प्रभावी पाणी म्हणून समजलं जातं. तर तारणारे मंत्र म्हणून मग तारक मंत्र असे म्हणतात. तर आता तारक मंत्र हा बऱ्याच जणांना माहिती नाही. तारक मंत्र हा कसा असतो आता बऱ्यापैकी लोकांना माहिती झाला आहे, स्वामींच्या सेवा करत आहेत. त्यामुळे ज्यांना माहिती नसेल त्यांनी गुगलवर किंवा यूट्यूबवर जरी सर्च केलात तरी तुमच्यापुढे तारक मंत्र पूर्ण म्हणजे फोटो वगैरे तुम्ही घेऊन मग स्क्रीनशॉट काढू शकता, किंवा मग तुम्ही त्याची एखादी प्रिंट काढून आणू शकता. आता तारक मंत्र हा नवीन ज्यावेळेस सुरुवातीला म्हणाल त्यावेळेस मग सगळ्यांना अवघड जातं, पण ज्यावेळेस दररोज तुम्ही तारक मंत्र म्हणाल म्हणून तुम्हाला पाठ होऊन जाईल. त्यामुळे मग तारक मंत्राची एखादी प्रिंट काढून आणा, किंवा मग तुम्ही स्वतः वहीवरती लिहून घ्या, किंवा एखादा जो कागद आहे तर तो कागद तुमचं देवघर असेल तर देवघराच्या वरती मग तुम्ही ते कागद लावू शकता, ज्यामुळे काय होईल की तुमच्या घरातील लहान मुलं पण तारक मंत्र म्हणण्यासाठी हळूहळू सुरुवात करायची आहे. ज्या मुलांना वाचन वगैरे करता येतं त्या मुलांना म्हणायला लावायचं आहे, किंवा मग तुम्ही स्वतः म्हणलात तरीही चालेल, किंवा मग घरामध्ये मोबाईलवर पण तुम्ही तारक मंत्र लावू शकता, किंवा जी तुम्ही प्रिंट काढली आहे ती प्रिंट हातामध्ये धरून पण तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. तर आता तारक मंत्राचा सोपा उपाय म्हणजे नक्की कसा उपाय करायचा आहे. आता एक म्हणजेच की प्रकट दिनापर्यंत बरेच जण काय करतात की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करतात, किंवा 108 पारायण करतात, 11 करतात, 7 करतात, ज्यांना जसं शक्य होतं तशा सेवा स्वामींच्या करत असतात. तर आता ज्यांना वर्षभर सेवा करणे जमत नाही ते मग काय करतात की 21 दिवस स्वामींच्या सेवा करतात. आता प्रत्येक वेळा काय होतं की आपण स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत कोणतीही सेवा केली, जरी स्वामींची सेवा केली, ती म्हणजे की श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा आपण दररोज 11 माळी जप केला तर स्वामी आपल्याला नक्की फळ देतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असं जे हे वाक्य आहे तर ते खरोखर स्वामी ह्या आपल्या गोष्टी ज्या अशक्य आहेत त्या शक्य करतात. त्यासाठी आपल्याला मनोभावे स्वामींची सेवा करायची आहे. त्यामुळं अगोदर काय करायचं आहे की तुम्ही मग आता ज्या दिवसापासून तुम्ही चालू करणार आहात तारक मंत्र म्हणण्यासाठी त्या अगोदर मग संकल्प करायचा आहे. आता एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली नसेलच त्यावेळेस मग देव आपल्यासाठी ती गोष्ट देत नाही, त्यापेक्षाही अजून काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडणार असेल त्यावेळेस मग स्वामी महाराज आपल्याला उशिरा मग ती गोष्ट देत असतात. तर मग ज्यावेळेस आपण तारक मंत्राचं पाणी बनवणार आहे, आता तुम्ही तारक मंत्राचं पाणी कोणासाठी बनवायचं, तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही बनवू शकता. ताई, दादा, आजी कोणीही हा उपाय करू शकतात. तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता, किंवा मुलाच्या नोकरीसाठी करू शकता, किंवा मुलाचा विवाह जुळून येत नसेल तर त्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता, किंवा लहान मुलगा आहे
किरकिर करतो, चिडचिड करतो, खूप हट्टीपणा करतो, त्यासाठी पण तुम्ही हे जे तारक मंत्राचं पाणी आहे ते बनवू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी करू शकता. कारण तारक मंत्राचं पाणी सगळ्यात प्रभावी ठरणारं हे पाणी आहे. त्यामुळे मग तुम्ही तारक मंत्राचं हे जे मंत्र म्हणून जे पाणी बनवणार आहात तर ते प्रकट दिनापर्यंत दररोज बनवायचं आहे. तर मग त्याचबरोबर मग काय करायचं आहे की स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्याचं मग तुम्हाला जरी पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग दररोज 3 अध्याय तरी वाचन करायचे आहेत. पण तुम्ही कोणतेही सेवा करणार असाल ना किंवा तारक मंत्राचं पाणी असेल किंवा स्वामींचं नामस्मरण असेल तर 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही कोणतीही सेवा करू नका. कारण की ही जी वेळ आहे की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे मग कोणतीही सेवा केल्या जात नाही. तुम्ही सायंकाळी म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सेवा करू शकता किंवा सकाळी लवकर केलात तरीही चालेल. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की महिलांना ज्या दिवशी मासिक धर्म असेल तेवढे 4 दिवस वगळायचे आहेत आणि तुम्ही परत ती सेवा चालू करू शकता. आता पहिल्या दिवशी काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही तारक मंत्र पाणी बनवणे चालू करणार आहे, असं नाही की तुम्ही उशिरा व्हिडिओ बघितलात आणि मग तुम्हाला करणं शक्य झालं नाही. ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून संध्याकाळपासून जरी चालू केलात तरीही चालेल. कोणी 7 दिवसाचं करतं, कोणी 11 दिवसाचं, कोणी 21 दिवसाचं. आता तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तेवढ्या दिवसापासून सेवा करायच्या आहेत. असं नाही की 7च दिवस केले पाहिजे, 11च दिवस केले पाहिजे. स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ काळ बघणं गरजेचं नाही. फक्त आपलं मन किती तयार होतं, म्हणजे आपण किती स्वामींची सेवा करण्यासाठी आपलं मन एकाग्र आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मग काय करायचं आहे, 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. आता संकल्प करून जर तुम्ही करणार असाल तर तसं करू शकता. अगोदर काय करायचं आहे, उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि मग त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि त्यानंतर ते पाणी मग ताम्हनात सोडायचं आहे. ताम्हनातलं पाणी मग तुम्ही तुळशी माता जी आहे, तुळशी मातेला सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकू शकता. आणि जे पण काय आहे, जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात, तारक मंत्र पाणी बनवणार आहात, तेवढे दिवस मग स्वामींना तशी प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्ही सकाळी तारक मंत्र म्हणण्यासाठी चालू केला आहात तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दररोज तुम्ही सकाळीच म्हणायचं आहे. जर संध्याकाळी म्हणत असाल तर मग संध्याकाळीच म्हणायचं आहे. ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, उजवा हात ग्लासावरती ठेवायचा आहे, मग 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे. आता नवीन नवीन जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना तारक मंत्र तरी पाठ नाही, पण ज्यांना पाठ आहे त्यांना लवकर म्हणून होतं 11 वेळा. नवीन असणाऱ्यांना वेळ लागेल, त्यावेळेस मग तुम्ही प्रिंट काढून घेतला तर तुम्हाला सोपं जाईल, म्हणजेच की लवकर म्हणून होईल आणि स्वामींची सेवा पण होईल आणि तुम्हाला पाठांतर पण होऊन जाईल. मग तारक मंत्र म्हणत असताना देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. धूपदीप लावूनच तुम्ही मग तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जी अगरबत्तीची विभूती पडते त्यातली थोडी विभूती काय करायची आहे, थोडीशी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि मग ते पाणी काय करायचं आहे, घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. तुम्ही तुमच्या घरासाठी करत असाल तर मग घरामध्ये शिंपडायचं आहे आणि घरातील जे पाणी प्यायला घेतात त्यामध्ये ते पाणी मग टाकायचं आहे. आणि जर मग तुम्ही खास एखाद्या घरातील व्यक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, त्या घरातील त्या व्यक्तीला ते पाणी द्यायचं आहे. जर ती व्यक्ती पाणी पिण्यासाठी नकार देत असेल तर त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, घरातील जे सगळे व्यक्ती पाणी पितात त्यामध्ये ते पाणी मग मिक्स करून ते पाणी प्यायला द्यायचं आहे. तर मग हा उपाय केल्यामुळे काय होतं की स्वामींची कृपा आपल्यावरती राहते. आपली कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. त्यामुळे प्रकट दिनापर्यंत जेवढ्या सेवा करणं शक्य होईल किंवा कोणतीही सेवा करणं शक्य होत नसेल तर ही तरी एक तरी सेवा मग आवर्जून करायची आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.